आता बातमी बच्चू कडूंची. शिंदेंमुळे भाजपचं सरकार आलंय, त्यामुळे परोपकारी भावना ठेवावी असं बच्चू कडू म्हणाले. काकण आता कर्जमाफीनंतर तुम्ही सोडणार का की कर्जमाफीसाठी? शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले तर याचा आम्ही एक कार्यक्रम समस्त आत्महत्याग्रस्त महिला घेऊन, एकनाथजी असेल, देवाभाऊ असेल, सुनित्राताई असेल, यांना घेऊन एक याचं बंधन सोडण्याची आमची तयारी आहे. देवाभाऊच्या विकासाबाबत आमचं काही दुमत नाही आहे. आणि दिल्लीत जर गेलं तर महाराष्ट्राचं अधिक चित्र बदलण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रात काम केलं त्याच धर्तीवर उद्या या महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व करावं, या पद्धतीनं त्यांनी पावलं टाकावी अशी अपेक्षा आहे सामान्य लोकांची आहे. महाराष्ट्रात कोण? एकनाथजी शिंदेशिवाय पर्याय नाही. असं की केंद्रीय भाजपचं नेतृत्व असा निर्णय घेईन असं वाटतं तुम्हाला? घ्यायला पाहिजे, कारण एवढा मोठा उठाव जो केला, तो उठाव झाला नसता तर कदाचित ती सत्ता पलटली नसती. सत्ता पलटली नसती तर आज सत्ता भाजपाची दिसली नसती. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी.